नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण बघूया भाग 21वा, नेहा एक रहस्यमय मुलगी, एक रहस्यमय कथा। पहाटे दुर्गा उठली। तिने बघितले नेहा अजूनही झोपली आहे। दुर्गाने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले। गार गार वारा जोर जोरात वाहत होता। वारा अंगावर येताच अंगावर शहाऱ्याने एकदम थंडी वाटू लागली। तिने पटकन खिडकी बंद केली। व्यायामाची वेळ व्हायला लागली होती। नेहा, अगं उठायची वेळ झाली, उठ ना। बस 5 मिनिटात उठते। काय हो मॅडम तुमची ही सवय, रात्री झोपायचे नाही आणि किती वेळ डायरी वाचत होतात। कॉलेजपासून सवय आहे ग। आणि परत अंगावर ओढून झोपली। सर्व मुली हॉलमध्ये एकत्रित झाल्या आणि नेहा सुद्धा वेळेवर हजर बघताच सगळ्या मुली तिच्याकडे बघत राहिल्या। कमाल आहे मुलगी, दुर्गा म्हणाली। डायनिंग टेबलवर वेटरने नाश्ता आणून ठेवला होता। सेल्फ सर्व्हिस असल्याने ज्यांना जे हवं ते घेऊन खाऊ शकतात। सगळ्यांनी आलूपुरी छोले पाव घेतले। नाश्ता करताना मुली सरांना सांग ना म्हणून नेहाला इशारा करू लागल्या। रजत सर, काही बोलायचे असेल तर निसंकोचपणे बोला। नेहा, मला काहीतरी सांगायचे होते। बऱ्याच वर्षाआधी माझे बाबा सुद्धा इकडे ट्रेकिंगला आले होते, तर मला त्या जागा बघायच्या आहेत। तर मला लोकल गाईड मिळाला असता तर मला ती स्थळं बघता आली असती। रजत सर, तुझे बाबा सुद्धा ट्रेकिंग करतात काय? म्हणून तुला इंटरेस्ट आहे। मी सर्वच ट्रॅकर्सला ओळखतो। नाव काय तुझ्या बाबांचं? नेहा म्हणाली, राजन। रजत सर, ओ, तर नेहा माझ्या मित्राची मुलगी आहे। सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखता? रजत सर, तू राजनची गोल्डी आहे का? बेटा, तू आल्यापासून तुझ्या सवयी बघून मला राजनची आठवण व्हायची, पण तुझं नाव नेहा म्हणून मी काही विचारले नाही। आम्ही असंच ट्रेकिंगला जायचो ना। तुझे बाबा फक्त माझी गोल्डी आणि तिच्या आठवणी। आम्ही म्हणालो होतो, अरे इतक्यात तुला कुटुंबासोबत असायला हवं होतं। खूप आठवणी आहेत आम्ही सोबत घालवलेल्या। त्या मैत्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते ते। तुझे बाबा मिसिंग होऊन पण खूप वर्ष झाली। आमचा मित्र कमलेशने राजनला शोधण्यासाठी खूप घरसुद्धा विसरला होता। दर महिन्यात तो निघायचा, पण मध्येच अपघात झाला आणि तो शोधू शकला नाही। त्या आठवणी काढताना वाईट वाटतं। आता काही राहिले नाही। कशाला बघायच्या त्या जागा? ते जंगल आता खूप बदललंय आणि त्या जंगलात कोणीही जात नाही। एकदा का गमावले ते परत येत नाही बेटा। अशा भयानक जंगलात जिवंत राहणं शक्य आहे काय? एका दिवसात वाट लागते माणसाची। नेहा, तुम्हाला माहीत आहे का ते जंगल? आपण तिथे जाणार नाही बेटा। तिकडची हरवण्याची बातमी आलेली नाही आपल्याला। टीमला जर तिकडे जाण्यास परवानगी असती तर गेलो असतो। गेलेले परत मिळत नाही, हेच खरं आहे। नेहा, ठीक आहे सर, सगळेच खरं सांगतात। खरं की खोटं हे आपण ठरवू शकतो काय? कुणास ठाऊक खरं काय आहे? मुली कुजबूज करू लागल्या। सर मदत करतील, पण जंगलात जाण्यास परवानगी देणार नाही। खूप भयानक असेल ग ते जंगल। बरं, डायरीत काही लिहिलेलं आहे का? काकांना जे अनुभव आले ते सर्व लिहिले। सध्या तरी एकच पान वाचला। रात्री थोडाच वेळ मिळाला वाचायला। ही डायरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची असूनही मला वाचायला मिळत नाही। घरी आईला दिसेल म्हणून वाचत नव्हते। माझ्या आईच्या मनात काकांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि ते दूर करायचे आहेत। अगं, माझे बाबाच अरेंज करायचे आणि हे सर्व मित्र मिळून ट्रॅकिंगला जात असायचे। आपल्यासारखं नाही, अगदी जंगल सफारी करणे, तिकडेच थांबणे वगैरे। कधी कधी तर लपून पण जंगलात गेले असावे। सुरभी म्हणाली, अगं तो छंद असतो आपल्याला नाही का? घरचे बंधन आणि मुली असल्यामुळे आपण जास्त फिरत नाही। या सरांची टीम आहे म्हणून घरचे पाठवतात। हे सगळं करून ते पटापट बसमध्ये बसले। त्यांना अर्ध्या तासाच्या नंतरच जवळच एक प्रेक्षणीय स्थळ बघायला जाणे होते। बस थांबली आणि केअरटेकर मुलगा म्हणाला, चला उतरा, इथे तुम्हाला फ्रेश व्हायचे आहे। सगळ्यांनी आपले सामान आणि सोबत बाटली घ्या। रजत सर, हा परिसर पहाड आणि जंगलातून जाणारा आहे। हिंडोला खाल पासून तर कुंजापुरीकडे जाणारा। या गावात मंदिर आहे, तिथे थांबू। रात्री जंगल वाटेने परत येता येणार नाही, तर टीम तयार आहे का? हो, आम्ही तयार आहोत। एका बाजूला खोल दरी आणि मध्ये रस्ता, दुसऱ्या बाजूला पहाडी। बघायला खूप सुंदर दिसत असलं तरी भयानक होतं। रस्त्याने हळूहळू बस आमच्यासोबत होती आणि आम्ही पाय वाटेने ट्रॅकिंगला निघालो। लोक आम्हाला ओरडून कुणाची बकरी, कुणाचं वासरू दिसत
दिसतं काय म्हणून विचारू लागले. मध्येच फोनची रिंगटोन वाजू लागली. टिया, तुम्ही लहानपणी ती कथा ऐकली ना, गाढव आणि त्याचा मालिक? तो नाही का ग? गाढवाला वरती उचलून चालत असतो. आज आपल्याकडे गाडी असून आपण या दरी वाटेने उतरत चाललोय. मला तर डोक्यावर बस घेऊन चालल्यासारखं वाटत आहे. यावर सर्व मैत्रिणी हसायला लागल्या. तितक्यात नेहाच्या फोनची रिंगटोन वाजली परत. अजिबात फोनला हात लावू नका. फक्त स्वतःच्या चालण्याकडे लक्ष ठेवा. हो सर. जिथे कुठे खतरा असेल तिथे सर सतर्क करायचे. नेहाला जे हवं तेच सापडत नव्हतं. जसे पुढे जाऊ लागले, घनदाट अरण्यात काही ओळखीचं वाटू लागले. गळ्यात लटकत असलेल्या कॅमेऱ्यात फोटो घेऊ लागली. आता त्यांना समोर झरण्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. रजत सरांनी तिथे थांबायला सांगितले, कारण हिंस्र पशु प्राणी तहान भागवण्यासाठी तिथे येतात. आता आम्ही वर पहाडावर चढाई करून बसमध्ये येऊन बसलो. नंतर बसने मंदिराकडे प्रवेश करायला लागली. हॉटेलमध्ये खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. आम्ही पटापट जेवण करून आपापल्या खोलीत कधी जाऊन पडतो असं वाटत होतं. बस मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचले. नेहाने कॅमेऱ्यात टिपलेली छायाचित्र आणि डायरीतील फोटो सारखेच होते. म्हणजेच इथे बाबांचा शोध घेण्यात काहीच अर्थ नाही. तिच्या हे लक्षात आले. तिला घाबरल्यासारखे व्हायला लागले. बरं झालं मुलींचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्या लगेच तिच्या जवळ येऊन, नेहा, काय होते तुला? दीर्घ श्वास घे बरं, जरा शांत हो. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. सुरभी, तिची जिद्द फार अवघड आहे. बस तिचा विश्वास कायम असो. तिला वाटतं तसं होवं. ती दीर्घ श्वास घ्यायला लागली. काही वेळाने तिला बरं वाटू लागलं. आता बरं वाटतंय ना? हो ग दुर्गा. सुरभी, मला आता बरं वाटतंय. मनासारखं काहीच दिसत नाही ना, म्हणून मी थोडं पॅनिक झाले. तुझ्या घरचे किती फोन करीत आहेत. बोल, मन हलकं होईल. आता तर आपण परत जाणार आहोत, पण तुझ्यासाठी मी परत इथे येणार. आता मात्र आपल्याला जावंच लागेल ग परत पुण्याला. इतर मुलीसुद्धा, हो, आम्ही परत येऊ तुझ्या बाबांना शोधायला. नेहा मनाने स्ट्रॉंग मुलगी असूनही तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत हसत म्हणाली, मला इतक्या प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या. तुम्हाला भेटून माझी आई तर खूप खुश होणार. आणि एक छुटकू आहे नारायण, खूप गोड आहे तो. तुम्ही सर्व माझ्या घरी या. खूप मजा करू आपण. श्वेता, तो स्वप्नील येणार का? नेहाच्या फोनची रिंगटोन वाजली. स्वप्नील नाव डिस्प्ले होत होते. रिया, बाप रे, किती खतरनाक मुलगा आहे. नाव घेताच फोन आला. दुर्गा, तुला बरं वाटत नाही तर तू आराम कर नेहा. मी सरांना सांगते. हवं तर मी थांबते. नेहा, मी एकटी थांबते. मी काही लहान आहे काय? दुर्गा, सर ऐकतील नाही ग. सरांना फोन करून सांगितले. तसेच सर खोलीत आले. रजत सर, कसं वाटतंय? ताप वगैरे तर नाही ना? दुर्गा, तू थांब नेहासोबत. काळजी घे तिची. नेहा बेटा, जास्त विचार करू नकोस. त्या दोघींना सोडून सर्व टीम पुढच्या आणि शेवटच्या बचाव कार्याला निघाली. नेहा, आज खूप महत्त्वाची ट्रेकिंग होती ग. मी एकटी थांबले असते. तुला पण बोर होणार इकडे. तुम्हाला येईपर्यंत मी झोपून राहिले असते. तुझी प्रकृती महत्त्वाची आहे ना? तुला खायला घेऊन येते. दुर्गा आणि नेहा एकच खोली शेअर करीत असल्यामुळे त्यांच्यात खूप घट्ट मैत्री झाली होती. दुर्गा बाहेर जाताच नेहाने डायरी लिहिलेला गाईडचा मोबाईल नंबरवर कॉल केला. तो एक पहाडी माणूस होता, कृष्णा. त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो जी. नेहा, हेलो भैया, आप गाइड हो ना? हाँ जी, बोलिए. कृष्णा आपकी सेवा में हाजिर है. भैया, आप कमलेश जी को पहचानते हैं ना, जिन्हें आप हर साल इधर जंगल में लेकर जाते थे, उनका गाइड बनकर? मैं उनकी बेटी हूँ. मुझे भी वही जंगल जाना है. क्या आप मेरा गाइड बनोगे? कृष्णा, दीदी, मैं तो गाइड हूँ जी. आप जहाँ बोलेंगे वहाँ जाऊँगा. पर आप जंगल में मत जाओ जी. आपके पिताजी बताए नहीं क्या क्या हुआ था जंगल में? त्याच्याशी बोलल्यावर परत नेहा डायरी वाचू लागली. काय असेल पुढे लिहिलं डायरीत? क्रमशः. आपणास ही कथा कशी वाटली? आपल्यास आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची कथा नक्की वाचा. धन्यवाद.